नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीच्या बाबतीत एक अपडेट आलेला आहे आणि सरकारने ह्याच्याबाबतची घोषणा दिलेली आहे। ती म्हणजे तलाठी भरतीची जी वेटिंग लिस्ट आहे त्याबद्दलची ही घोषणा त्यामध्ये दिलेली आहे। ह्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे बघा। तर इथं राज्य सरकारचं हे आहे, सर्व विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलंय तलाठी भरती जी 2023 ची झाली होती या 23 बाबत हे अपडेट आहे, हे लक्षात ठेवा। इथं सांगितलेलं आहे तलाठी पदभरती 2023 ची किती पदांसाठी झाली होती ही पदभरती, तर ही पूर्ण पदभरती झाली होती 4793 रिक्त पदाकरता ही पदभरती झाली होती। आणि मग ह्याच्यासाठी साधारणतः TCS ने ही परीक्षा घेतली होती आणि ऑनलाईन पद्धतीने 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीपर्यंत म्हणजे 2023 ला 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये ही परीक्षा घेतली होती। आणि ह्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट 14/3/2024 ला प्रसिद्ध करण्यात आला होता। म्हणजे 2023 च्या 8व्या आणि 9व्या महिन्यात परीक्षा आणि त्याच्यानंतर मार्च मध्ये ह्याचा रिझल्ट। आता ही परीक्षा प्रचंड गाजली होती, तुम्हाला माहिती आहे TCS ज्या परीक्षा घेतं आणि त्याच्यामध्ये भरती झाली, घोटाळे झाले किंवा अनेक अशा गोष्टींमध्ये खूप ही परीक्षा गाजली होती। आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, ही परीक्षा शेवटी MPSC जी ज्या पद्धतीने परीक्षा घेते तर त्या पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांनी परीक्षा घेणं अपेक्षित आहे। परंतु जे काही वास्तव आहे त्याबद्दलच ही चर्चा आहे, हे लक्षात ठेवा। त्यावेळेस ही आपल्याला माहिती आहे की मार्च मध्ये 2024 ला ही तलाठी भरतीची यादी लावली होती, ठीक आहे। आता दुसरी गोष्ट इथं लक्षात ठेवा, सामान्य प्रशासन विभागामध्ये इथे सगळं लक्षात ठेवा। इथं सांगितलेलं आहे जी ज्यावेळेस रिझल्ट लावला होता जी वेटिंग लिस्ट होते ती वेटिंग लिस्ट आतापर्यंतचा रूल नुसार 1 वर्ष वेटिंग लिस्ट ठेवली जाते, नंतर ती डिसमिस केली जाते। आता वेटिंग लिस्ट का लावली जाते, बरेच विद्यार्थी या तलाठी भरतीमध्ये काही STI सिलेक्ट होतात, ASO सिलेक्ट होतात किंवा तहसीलदार सिलेक्ट होतात किंवा ह्याच्यामध्ये जे काही दुसऱ्या पदावर सिलेक्ट होत असतात, म्हणून काही विद्यार्थी हे पद जॉईन करत नाहीत आणि मग त्यांच्या ऐवजी वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉईनिंग दिली जाते। मग ही जी वेटिंग लिस्ट आहे ह्याची जी मर्यादा होती ती 1 वर्ष होते आणि ती जी मर्यादा आहे ती मर्यादा काय केलेली आहे, ती जी मर्यादा आहे त्याचा कालावधी आता परत 6 महिन्याने वाढवलेला आहे, म्हणजे 13/9/2025 पर्यंत वाढवलेला आहे। म्हणजे वेटिंग लिस्टचा जो कालावधी आहे तो 1.5 वर्षापर्यंत वाढवलेला आहे। त्याचं कारण असं आहे की ऑप्टिंग आउट जे आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की तलाठी जॉईन केलंच नाहीये, म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं जॉईन केलं नाही। मग वेटिंग मधले विद्यार्थी तसेच आहेत आणि 1 वर्षानंतर जर वेटिंग 1 वर्ष झालं तर वेटिंग लिस्ट सगळी डिसमॅच होईल, त्यामुळे त्या जागा रिक्त राहतील। म्हणून सरकारनं काय केलेलं आहे की ही जी तलाठी भरतीची जी वेटिंग लिस्ट आहे त्याला 6 महिन्याकरता अजून वाढवलेला आहे, म्हणजे साधारणतः 1.5 वर्ष आता वेटिंग लिस्ट ही लावली जाणार आहे। ह्याच्याबद्दलची घोषणा सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। सध्याची चालू घडामोडीची सगळ्यात महत्त्वाची जी बातमी आहे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली की आता MPSCच्या सगळ्या परीक्षा या मराठीत होणार आहेत। इथून पुढच्या MPSCच्या सगळ्या परीक्षा, मग ह्याच्यामध्ये 2 परीक्षा, आता बाकीच्या तर परीक्षा होतच होत्या, म्हणजे एका बाजूला मराठी प्रश्न आणि त्याचंच लगेच ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये अशा MPSCच्या परीक्षा होत असतात। परंतु आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे, आता 2 विभाग, एक अभियांत्रिकी विभाग आहे आणि दुसरा विभाग जर आपण म्हणलो एक अभियांत्रिकी विभाग आहे आणि तांत्रिक जे काही घटक आहेत, टेक्निकल जो विषय आहे तर त्याच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या इंग्लिशमध्ये होत असत। मग ह्याच्या संदर्भात न्यायालयात विषय गेला होता, त्यावेळेस न्यायालयात हे सांगितलं होतं की मराठीमध्ये हे पुस्तकं उपलब्ध नाही आहेत, म्हणून ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा फक्त इंग्लिशमध्येच घेतल्या जाणार आहेत। परंतु महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत, जे सामान्य प्रशासन विभागाचे प्रमुख असतात, ज्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग असतो, जे MPSCला सूचना करू शकतात, असे देवेंद्र फडणवीस साहेब, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त बॉडी असते, म्हणजे हिला कुणी सांगू शकत नाही, परंतु मुख्यमंत्री विनंती करू शकतात। ते महाराष्ट्राच्या जनतेचे प्रमुख असतात, तर मुख्यमंत्र्यांनी आणि MPSCचा सगळा विभाग हा पूर्णपणे मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतो। तर विधानसभेचं सध्या अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये मग या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टीकरण दिलं। या बातमीच्या रिलेटेडच आपल्याला ही सगळी बातमी, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत। बघा, आता MPSCच्या सर्व परीक्षा मराठीत होणार, तर ह्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमकं काय सांगितलंय, विधान परिषदेमध्ये
मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये असं की राज्य विधिमंडळाचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार साहेब त्यांनी अर्थसंकल्प मांडलेला आहे. तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एमपीएससीवर अनेक सदस्यांवर प्रश्न विचारले. एमपीएससीचं वेळापत्रक, दिलेल्या लोकांना जॉईनिंग ह्या संदर्भात प्रश्न विचारले गेले आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तरं दिलेली आहेत. पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असं सांगतात की सर्व परीक्षा मराठीत घेण्याची राज्य सरकारची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे इथून पुढे ज्यांना इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, ज्यांना टेक्निकल काही इश्यूज होते, त्या सगळ्यांना आता मराठीत परीक्षा देता येणार आहे इथून पुढे. याची औपचारिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. पण एमपीएससीचं तसं नोटिफिकेशन आता काही दिवसात येईलच. इथं सांगितलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध विषयावर चर्चा झाली. मिलिंद नार्वेकरांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि या संदर्भात एमपीएससीच्या सर्व परीक्षांमध्ये राज्य सरकारची योजना आहे. तिथं सांगितलं होतं की सध्या अभियांत्रिकी आणि कृषी तांत्रिक पदाच्या परीक्षा इंग्रजीत घेतल्या जातात. एमपीएससीच्या सगळ्या परीक्षा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीमध्ये पण घेतल्या जातात. आपल्याला माहिती आहे जो पेपर आहे तो पेपर एका बाजूला हा मराठीत असतो, त्याचंच ट्रान्सलेट हे इंग्लिशमध्ये असतं. ठीक आहे, परंतु दोन परीक्षा अशा आहेत सध्याच्या लेवलला. मग ह्या दोन परीक्षा कुठल्या? तर ह्या दोन परीक्षामध्ये बघा, पहिला आहे कृषी परीक्षा, कृषीच्या ज्या परीक्षा आहेत, ठीक आहे, कृषी तांत्रिक परीक्षा आणि अभियांत्रिकी. म्हणजे ॲग्रिकल्चरच्या ज्या एक्झाम्स आहेत या एक्झाम्स या इंग्लिशमध्ये घेतल्या जातात. त्याचं कारण असं आहे की मराठीमध्ये त्याचे जे बुक्स आहेत ते उपलब्ध नाही, असं कारण त्यावेळेस दिलं गेलं होतं कोर्टामध्ये. ठीक आहे, आणि इंजिनिअरिंगच्या आपल्याला माहिती आहे की ॲब्सोल्युटली आता जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं सांगितलंय की ज्या परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये आहे की इंजिनिअरिंगचं जे एज्युकेशन आहे ते मातृभाषेतून देण्यात यावं, हे नवीन एज्युकेशनची पॉलिसी आहे. नवीन एज्युकेशनची जी पॉलिसी आहे त्याच्यामधला हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणून मग त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मग इंजिनिअरिंगच्या परीक्षा असू देत, कृषीच्या परीक्षा असू देत, या सगळ्या परीक्षा आता यापुढे मराठीत घेण्याची जी घोषणा आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. ठीक आहे, अशा दोन अपडेट आहेत. एक तर तलाठी भरतीसाठी जी वेटिंग लिस्ट आहे ही वेटिंग लिस्ट 1 वर्षासाठी लावली होती, तिचा मार्चमध्ये कालावधी संपवत होता. परंतु अनेक विद्यार्थ्यांनी आपले जे पद आहे, बरेच विद्यार्थी तिथं जॉईन झाले नव्हते, म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे की जे विद्यार्थी जॉईन नाही झाले त्यांचं पद रिक्त केलं जाईल आणि अजून मग त्याच्यामध्ये जे वेटिंगमधले विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्यामध्ये घेतलं जाईल. म्हणून ह्याचा जो कालावधी आहे, शासन निर्णय आहे, तो निर्णय 6 महिन्याकरता वाढवलेला आहे. आणि दुसरं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आता सगळ्या परीक्षा, कृषी आणि इंजिनिअरिंगच्या ह्या सर्व परीक्षा आता मराठीत घेण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे हे मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केलं. असे हे दोन अपडेट हे खूप महत्त्वाचे आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. धन्यवाद.